नमस्कार मित्रांनो, आपल्याला सगळ्यात महत्त्वाची माहिती जर सांगायची झालीच तर महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि लोकप्रिय यशवंतराव चव्हाण यांची सर्व माहिती या आपण व्हिडिओमधनं पाहणार आहोत. या ठिकाणी जर पाहायचं झालं तर परिचय आहे, त्यांचं नाव आहे यशवंतराव बळवंतराव चव्हाण. जन्म झालेला आहे 12 मार्च 1913 आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे 25 नोव्हेंबर 1994. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री, भारतीय राजकारणी, कुशल प्रशासक आणि दूरदर्शी नेते. त्यांचा राजकीय पक्ष होता राष्ट्रीय नॅशनल काँग्रेस INC प्रमुख मुख्य पक्षी. नंतर काही काळ त्यांनी खालील पक्षांशी ठेवलेला संबंध: काँग्रेस शिवारियस, काँग्रेस सेक्युलरिस्ट आणि कार्यकाळ व पद्धती. मुख्यमंत्री मुंबई राज्याचे मुख्यमंत्री 1956 ते 1960 आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री 1 मे 1960 ते 1962. केंद्र सरकारमधील पदे: त्यांनी संरक्षण मंत्री पद भूषवलं 1962 ते 1966, गृहमंत्री होते 1966 ते 1970, अर्थमंत्री होते 1970 ते 1974, परराष्ट्रमंत्री होते 1974 ते 1977 आणि घटनेमध्ये पद नसणारे पद म्हणजे उपपंतप्रधान ते 1979 मध्ये ते उपपंतप्रधान झाले. त्यांचे प्रमुख कार्य आणि कामगिरी त्यांनी केलेली होती की सहकारी चळवळीला मोठा प्रोत्साहन दिले, साखर कारखान्यांचा विकास आणि शेतकऱ्यांसाठी आर्थिक सुधारणा त्यांनी राबवली, औद्योगिक विकास, राज्यात उद्योग आणि शेती याचा संतुलित विकास, ग्रामीण भागात उद्योग वाढवले, जो ग्रामीण भाग होता तिथे त्यांनी उद्योग वाढवले, औद्योगिक क्षेत्राच्या विस्तारास चालना दिली. त्यानंतर त्यांनी शिक्षण व सहकार्य शिक्षण संस्थेची स्थापना केल्या, ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा प्रसार आणि समाजातील मागास घटकांसाठी काम केले त्यांनी. पहा मित्रांनो, त्यानंतर त्यांनी चौथा त्यांनी मुद्दा महत्त्वाचे म्हणजे कायदे व सुधारणा, जमीनदारांना मर्यादा कायदे आणि स्थानिक स्वराज्य संस्था मजबूत केल्या, प्रशासनात पारदर्शकता वाढवली आणि पायाभूत सुविधाचा जर मुख्य विचार केला तर रस्ते, धरणे, वीज प्रकल्प विकास, सिंचन सुविधेचा विस्तार केला त्यांनी. आधुनिक महाराष्ट्राची भक्कम पायाभरणी केली. विशेष ओळख त्यांची जर सांगायची झाली तर आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं आणि सर्वसामान्य लोकांचा नेता म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. कुशल संघटक आणि दूरदृष्टी प्रशासक म्हणून त्यांचा या ठिकाणी आपल्याला उल्लेख करावासा वाटेल, कारण त्यांचे कार्य खूप महान आहे. त्यांच्या कार्याला माझा सलाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच सांगा आणि त्यांच्याबद्दल काय वाटतं ते पण सांगा कमेंट करून. धन्यवाद. थँक्यू.